आज बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र बसलेत जेवायला. छान वाटतंय बघून. खरंय. आणि ह्याचं क्रेडिट जातं आईंना. हो, आईने पुढाकार घेतला म्हणून शक्य झालंय सगळं. क्रेडिट देत आहे. याआधीही हे टेबल रिकामं होण्यामागे कारण आईच आहे. विसरला सगळं. नाही, बरोबर आहे तुझं. सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे ना. एखादी चांगली गोष्ट करावी तर त्याचं कौतुकच नाहीये कोणाला. मला नाही जेवायचं. आई 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 ऐक मग. मला वाटतं जेवण गरमागरम आहे. वातावरण अजून गरम व्हायच्या आधी जेवून घेऊया. मी वाढायला घेते. वहिनी, आज मी आणि सावली आम्ही दोघी मिळून वाढ. अगं हो वहिनी, तुम्ही बसा, आम्ही वाढतो. ठीक. मलाही वाढ सावली. अरे हे असं एखादं भूत बघितल्यासारखं काय बघताय सगळे माझ्याकडे? कोणाला आवडलं नसेल मी इथं आलेलं तर मी निघू का तिलोत्तमा? ए नाही नाही, असं काही नाही. ये बस. तारा, तू कधी आलीस? तिलोत्तमाने इतक्या लगेच तुला माफ केलंय? तिलोत्तमा, माझ्या लेकीला माफ केलंस तू इतक्या लगेच आणि घरी घेऊन आलीस. ग्रेट आहेस तू. तू का आलीयस इथे? हा? आणि आता आमच्या सोबत काय नवीन खेळ खेळणार आहेस ग? तारा तारा तारा, मी माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीच्या घरी आले. अगं पण वेळ असते दुसऱ्यांच्या घरी जायची. आणि या घरात तू जे काही केलंस ना, त्यानंतर न सांगता न विचारता इथे यायची कशी काय हिंमत तुझ्यात एवढी? कम ऑन तारा, आपल्याच मैत्रिणीला भेटायला कसला आलाय वेळ काळ? आणि राहिली हिंमत तर ती माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्तच आहे नाही का? त्यामुळे मला अक्कल शिकवू नको बेटा. मम्मा, तारा 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 भैरवी, प्लीज शांत व्हा दोघी जणी. हं? आणि तारा, ही आपली पाहुणी आहे ना. आपल्या घरात पाहुण्यांची असं बोलायची पद्धत नक्कीच नाही. ओके?